NTV 24 न्यूज़ की खबर का एक बड़ा असर हुआ है। भंडारा से एक बड़ी और सकारात्मक खबर सामने आई है। जिलाधिकारी कार्यालय के सामने पिछले 22 दिनों से आमरण अनशन पर बैठी उम्मीद योजना की कर्मचारी अलका बावनकर और उनके साथियों की मांगों पर आखिरकार प्रशासन ने संज्ञान लिया। लगातार खबरों के प्रसारण और मुद्दे को प्रमुखता से उठाए जाने के बाद उम्मीद विभाग के अधिकारियों और कर्मचारियों ने अनशन स्थल पर पहुंचकर आंदोलनकारियों से चर्चा की। अधिकारी ने लिखित आश्वासन पत्र सौंपते हुए उनकी मांगों पर सकारात्मक कार्रवाई का भरोसा दिलाया और अनशन समाप्त करने का अनुरोध किया। लिखित आश्वासन मिलने के बाद 22 दिनों से जारी अनशन आखिरकार समाप्त कर दिया गया। यह मामला एक बार फिर साबित करता है कि जनहित के मुद्दों को मजबूती से उठाने वाली पत्रकारिता बदलाव की ताकत बन सकती है। 9/6/2026 पासून आमचा साखळी उपोषण सुरू होता। त्याच्यामध्ये 22 दिवस लोटून गेले, पण कोणतेही अधिकारी भेट दिली नाही किंवा काही विचारले सुद्धा नाही। आता उद्यापासून आमचा आमरण उपोषण सुरू होता। त्याच्यानंतर तुरकर सर म्हणाले का बा आमरण उपोषण करू नका, मी लिखित पत्र देत आहो किंवा प्रभाग संघाला सुद्धा पत्र दिलेलं आहे। या 15 दिवसात किंवा 1 महिन्यात एक संधी देण्यात यावी म्हणून आम्ही पत्र रिक्वेस्ट केलं त्यांनी, असं त्यांनी बोलले। त्यांचे कर्मचारी व तुरकर सर पेंडालमध्ये भेटून गेले। आम्ही आजपासून हा उपोषण सोडत आहोत। 7 एप्रिलला अलका बावनकर मांगली 84 यांना ICRP पदावरून काढण्यात आलं होतं। तर यासाठी पवनी तहसीलला 21 एप्रिलला मोर्चा घेण्यात आला होता, परंतु तिथल्या BM मॅडमने सुद्धा न्याय न मिळाल्यामुळे नंतर आम्ही तुरकर सरांना भेटलो, ते जिल्हा व्यवस्थापक आहेत। तुरकर सरांनी आश्वासन दिलं होतं, पण त्याही गोष्टीला 1 महिना झाल्यामुळे नंतर आम्ही 9 जूनपासून भंडारा जिल्हा कचेरी समोर 22 दिवसाचं हे उपोषण चालू आहे। उद्यापासून आपण आमरण उपोषण करणार होतो। शेवटी तुरकर सरांनी एक पत्र दिलं की तुम्ही उपोषण करू नका, पेंडाल सोडून द्या, आम्ही तुम्हाला ICRP पदावर घेण्यासाठी प्रभाग संघाला एक पत्र दिलेलं आहे आणि ते निश्चित घेतील असं आश्वासनाचं पत्र दिलं। पेंडालला येऊन भेट दिल्यामुळे आपण हे आंदोलन मागे घेतलं। NTV 24 के लिए भंडारा से राकेश श्याम कुंवर की रिपोर्ट।